मी आज एवढी मोठी शॉपिंग केलेली आहे, कारण का आता गावाला पण जायचं आहे, लग्न पण आहे आणि व्हिडिओसाठी पण असं सगळी मिळून शॉपिंग केले. मला तर वाटते खूप स्वस्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला भेटलेत. आता त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही सांगा मला ह्या मला बरोबर पडलेत का महाग पडल्या वगैरे. अनरोमॅन्टिक नवऱ्यासोबत लग्न करू नका, मी तर हे सांगेन. कशी आहेत पब्लिक? बघू, चिमणी पण नाही दिसत, चिमणीची मम्मी पण नाही आहे. बघू आतमध्ये काय करायला लागले. चला आपण भेटू त्यांना. नीट पे ना. हे बघा दोघांचं काय चाललंय गोंधळीला. गोंधळ काय, बाटली उचला. गोंधळ काय चिमणीची चाललंय? फेवरेट भेंडीची भाजी. काय बनवतेस? भेंडी चिमणीला आवडते ना. काय मम्मा तुला भेंडी आवडते? पाणी पेना पण गेले, वतायले नुसतं पाणी दे करायला. पाणी पाहिजे तिला. नका देऊ, ठसका लागायला फेकायला. ठीक आहे मम्मा, हाय कर. हाय कर. आम्हाला कॅमेरा अजिबात आवडत नाही. काय ग, बघितलं का कसं फेकलं पाणी दिली? देऊ नका. ठीक आहे, तुला मी खाऊ आणले काहीतरी. खाजा का था मला पण दे ना. ओरिजिनल नाही, डुबले वेगळंच लागायला. बरोबर नाही. तिथं गोड खातच नाही. काचूचा ग्लास आहे ना, फुटल काय. मी दे फक्त ना भाजीच बनवणार आहेस का दुसरं काय बनवणार आहेस अजून? अजून चपात्या बनवायच्या आहेत, डाळ भात, गरमीनं काय बनवू वाटाणा गेलं एकतर. आणि मस्त अशा शूट आहेत, कारण का आता गावाला जायचंय, त्यामुळे काय बोलते प्री प्लॅन चालू आहे की एकदम असे व्हिडिओचा ढीग लावायचा शूट करून आणि मग अपलोड. कारण गावाकडे कसं रेंजचा पण प्रॉब्लेम आहे, भरपूर गोष्टी येते. म्हटलं थोडाफार स्टॉक बनवून ठेवावा, जेणेकरून असा गॅप नाही पडला पाहिजे. गॅप पडतोय ना जास्त, त्यामुळे मग आज खूप सारी मस्ती पण आहे. कारण का आता चिमणीसोबत शूट आहे, चिमणीच्या पप्पांच्या सोबत शूट आहे. म्हणजे काय काय आयडिया आहेत अशा. आधी कालच म्हणजे स्क्रिप्ट वगैरे सगळं ओके केलंय मी, फक्त शूट करायचं राहिले. आता सकाळपासून एक शूट केला. मॉम लाईफ डायरीज म्हणून एक सिरीज चालू केलेली आहे मी, ज्याचे की 5 पार्ट होणार आहे. त्याच्यातला एक पार्ट शूट केलाय चिमणीसोबत सकाळीच. ते नाही हे केलं, पण ते तुम्हाला छोट्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच. आता मोठं जसं जसं काय काय म्हणजे होणार आहे, भरपूर असा शूट करायचं प्लॅन आहे. आता कितपत होतोय तो बघू गरमीमुळे, कारण तर गरमीमुळे काय शूट करायची इच्छा. गरमी लय इथं. गावाकडे गेल्यावर कसं जरा बरं वाटेल. पहिलं कसं थंडीमध्ये गेलतो. तुम्ही तर बोला येणार नाही. मी तुम्हाला सोडायला येणार आहे ना, 2 दिवस राहील मी. आम्ही जाऊ. नको आम्हाला सोडायला आहे ना, मग आपण जाऊ ना. आमचं तिकीट बुक झाले, आम्ही जाऊ. नको, माझं पण बुक झाले तिकीट. मग तुम्ही बोला ना, मी येणार नाही गावाला तुमच्या, नका येऊ ना. मग माझं तिकीट मी वाया कसं काय जाऊ देईल? 2 दिवस येईन मी तुमच्या जोडीला आणि येईन तिसऱ्या दिवशी रिटर्न तिकीट करून. काय मम्मा, आपल्याला गावाला जायचं ना? तू येशील का? हा, येशील का नाही? तू नाही येणार काय ग? नाही भेटणार तुला पाणी. चला, जे जे काय काय होते दिवसभरात तुमच्यासोबत शेअर करतो. व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा. टाकल्या मला दे बिस्किट. दादू मला दे. मला बिस्किट दे दादू. दे चल. 2 बिस्किट भेटलेत मला. बस तू का? ठीक आहे, आवडत नाही तुला? गरम होऊ लागले, खाऊ लागले. ती तुमच्या गावाकडची भाषा नाही तेवढं अजून आपल्याला. का हुलाले? आमच्या गावाकडे अशी थोडी भाषा असते. तुमच्या गावाकडे बोलते येतात असलं. टकलू ठीक बा. मी ना चिमणीच्या पप्पांच्यासाठी साडी नेसलेली आहे आणि आता चिमणीच्या पप्पांच्याकडून ना थोडंसं रिॲक्शन जाणून घेऊ. कारण का आता मी पर्सनली साडी जास्त नेसत नाही, असं शूटसाठी त्या कार्यक्रम असेल ना तरच नेसते. तर त्यांना बोलू आणि त्यांच्याकडून ना रिॲक्शन आपण घेऊ. ओ इकडे या ना. या. मी साडी घातली, कशी दिसायली? नाही घातली नाही, नेसली घातली एकच झालं. ते समजलं एक नाही, घातले काय नेसले काय एकच असतं. पब्लिकला विचारू शकतेस तू.
कशी दिसते ते सांगा. छान दिसतेस, छान दिसते. पण ही मॅच नाही होत ना, त्याचा काही विषय. कॉन्ट्रास्ट आहे ना, त्यासाठी का फॅशन नाही कळत ना तुम्हाला. जाऊ दे, काय तर बोला ना चांगलं काय तर. काय बोलू तू बोल वर. अनरोमॅन्टिक नवऱ्यासोबत लग्न करू नका. मी तर हे सांगेन, करू थोडं शकते. सुद्धा. म्हणून दादा व्हिडिओ स्पेशली मध्ये येत नाही. काय बोलले मी. जाऊ दे, जमणार नाही आपल्या याच्यानुसार. पा दे एक, चल पा पा पा. पप्पाला पप्पाला मला अगदी लगेच आले कपडे घालून व्हिडिओच्या मध्ये 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 तुला मध्ये. घालायचे असे. हंड्यावर ठेवले हंडे 7, पाण्याला जाताना शिजत घातला भात. पाणी शेंता शेंता तोल गेला, काय सांगू तुम्हाला धनीनं हात दिला. माहेरच्या आठवणीने डोळे पाणावले, काय सांगू तुम्हाला धनीने डोळे पुसले. आता पुढचं विसरले. इथे होता मंगळवार बाजार आणि तिथूनच ना मी आज एवढी मोठी शॉपिंग केलेली आहे. कारण का आता गावाला पण जायचं आहे, लग्न पण आहे आणि व्हिडिओसाठी पण असं सगळी मिळून शॉपिंग केले. मला तर वाटते खूप स्वस्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मला भेटलेत. आता त्या तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही सांगा मला ह्या मला बरोबर पडलेत का महाग पडल्या वगैरे. आता खूप सारं काय काय घेतलंय, आता ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करते. व्हिडिओ कंटिन्यू करा. तर सगळ्यात आधी ना हा घागरा आहे, लेहंगा घागरा काय म्हणायचं ते म्हणा. आता हे भेटतो किती महाग तुम्हाला तर माहीतच आहे. आता हा मला कितीला भेटला ना ते सांगते. त्याच्या आधी याची डिझाईन बघा, फुल हे आहे, कॅनव्हास वगैरे सगळं आहे याच्यामध्ये. मस्त आहे, कलर पण खूप छान आहे. मी पर्सनली असं घालत नाही, पण चिमणीच्या पप्पांना आवडते आणि आता व्हिडिओसाठी लग्न वगैरे लागतेतच. मग घेतलेलं याच्यावर ना आपल्याला सगळं स्टिच आलेलं आहे. ब्लाऊज वगैरे असा ब्लाऊज आहे, पॅडेड आहे आणि याच्यामध्ये स्लीव्स सुद्धा आहेत. फक्त वाईज फिटिंग वगैरे लागला तर करावं लागला. तर मी वेअर करून पण बघणार आहे कसा दिसतोय. आणि ही त्याची ओढणी आहे. आता वेअर करते आणि मग सांगते मला हा कितीला भेटलाय. चला वेअर करते आधी, थांबा. हा फुल ना डिझाईनवाला लेहंगा घागरा आहे. मस्त वाटायलाय खरं तर, कलर छान वाटायलाय. आता मी कधी असं वेअर नाही केलेलं, त्यामुळे तुम्ही सांगा. खूप जास्त ढिला आहे, तसा वाईज फिटिंग करून घ्यायला लागेल. स्लीव पण लावायचे आहे त्या. ओढणी पण छान आहे. ओढणी एवढी नाही मला आवडली, पण ठीक आहे, छानच वाटायले. तर आता याची प्राईस सांगते मी तुम्हाला. हा ना मला भेटलेला आहे 800 रुपयाला आमच्या मंगळवार बाजारामध्ये भिवंडीच्या. तर आता याची प्राईस सांगा. खूप म्हणजे असं भरलेला पण आहे. मला वाटते कमीत कमी 2-2.5 हजाराला भेटला असता बाहेर घेतल्यानंतर. आता तुम्ही याची प्राईस किती असेल ओरिजिनलमध्ये ती सांगा मला. कारण मला तर 800ला भेटलाय का बराबर रेंजमध्ये भेटलाय ते सुद्धा सांगा. आता आपण दुसरं पार्सल बघू काय आहे. आता शॉर्ट कुर्तीज वगैरे सुद्धा घेतलेत. त्यासाठी मी अशा टाईपच्या ह्या पॅन्टी घेतलेत. आता हे सूट होतील का नाही त्याच्यावर मला माहीत नाही, पण घेतलेत. आता मी वेअर करून बघते. आणि कुर्त्या आहेत ना शॉर्ट, त्या 2 कलरमध्ये घेतलेल्या आहेत. एक रेडमध्ये आणि एक ब्लॅकमध्ये आहेत. शॉर्टच आहेत, ठीक आहे. आता गावाला जायचं आहे, घरी वगैरे वापराय उन्हाळ्याचं कॉटनच्याच आहेत. आता हे वेअर करून बघू की ह्या पॅन्टीवर सूट होतंय कसं होतंय. चला. मला वाटलं नव्हतं हे मला एवढं जास्त परफेक्ट दिसल, पण ठीक आहे. मला समजतच नव्हतं की अशा कुर्तीवर कशा टाईपचे पॅन्टी वगैरे घेऊ, पण खरंच खूप भारी बसलेलं आहे. आणि कुर्ती पण एकदम फिटिंगमध्ये छान वाटायले. आता घरी गावाला गेल्यानंतर जास्त काय अलाउड नसते ना घालायला, तर अशा टाईपचं मी वापरू शकेन गावाला माझ्या कम्फर्ट झोनमध्ये. मला वाटते छान वाटायले. तर तुम्ही सांगा. तर आता हे भेटलं कितीला सांगते. हे पॅन्टी आहेत त्या 2 घेतलेत ना, त्या 250-250ला भेटल्या. आणि ह्यावरच्या कुर्ती आहेत ते 150 रुपयाला एक. म्हणजे 300च्या 2 कुर्ती, 500च्या 2 पॅन्टी, म्हणजे 800 रुपयामध्ये 2 कॉम्बो असे भेटले आहे ना. छान आहेत. आता दुसरा वेअर करून बघू. दुसरीवाली कुर्ती आहे ना ती तुम्हाला नंतर दाखवते. त्याच्या आधी ना ह्या बॅग आहेत. ही हँडवाली आहे आणि ही आपली सॅक टाईपमध्ये आहे. मी कामाला जायचे ना त्या टायमिंगला म्हणजे ह्या बॅगांना मी खूप जास्त वापरलेत. आता गावाला जायचंय मला, त्याची 1 साईडवाली बॅग घेतली ना हात लय दुखतो, मला नको वाटतं ते. त्यामुळे मी वापस मग माझी जुनीवाली फॅशन घेऊन आलेली आहे. त्याचा कलर मला खूप जास्त आवडला. आणि ही पण आता ही एक 250ला, ही 250ला, म्हणजे ह्या 2 बॅगी ना मला 500ला पडलेल्या आहेत. का मम्मा धर. इथे आमच्या मॅडम पण दाखवत आहेत. तिला खूप जास्त बॅग आवडतात खरं. तिच्या स्वतःच्या एवढ्या बॅगा झाल्या तरी पण माझ्या बॅगच्या मागं लागत असते, आहे ना मम्मा. मी वेअर करून बघायला हे बॅग गेली. म्हणजे ही बॅग घातल्यानंतर मला असं वाटायला मी आता कॉलेजला वगैरे चालले, जे की माझा आता कॉलेजचा टाईम संपलेला आहे. पण असं मला आठवण येत राहते मैत्रिणींची वगैरे. मी तशी कॉन्टॅक्टमध्ये कुणाच्याच नाही आहे, कारण मी माझ्या लाईफला परेशान होऊन सगळ्यांना सोडून दिलेलं आहे. फक्त एक माझी बेस्टी आहे, तिलाच फक्त मी बोलते, बाकी कुणाला नाही. बस
कॉलेजची लाईफ आठवली म्हणून सांगितलं. बघ काय नाही, मस्त वाटायला खरी बॅग, कलर पण छान वाटायला आणि 250ला याच्यापेक्षा चांगलं काय भेटू शकतं. चला आता सेकंड कुर्ती आपण वेअर करू. आता सेकंड कुर्ती ना अजून थोड्या वेळानं वेअर करते. आता ह्याच ड्रेसवर मी तुम्हाला हा नेकलेस पण दाखवते. नेकलेस म्हणजे साऊथ इंडियन टाईपची ज्वेलरी आहे. त्या दिवशी मी एक व्हाईट साडी घातलेली, त्याच्यावर मला ज्वेलरीच्या रिलेटेड खूप जास्त कमेंट आलेल्या की मिसमॅच झाले वगैरे वगैरे. तर माझ्याकडं एक सेट होता, पण मी त्या टायमिंगला कन्फ्यूज होते, लाईट पण गेलेली, गरमी, जे भेटलं ते घातलं असं होतं. मला हा सेट आहे ना खूप दिवसापासून घ्यायचा होता, साऊथचा त्या टाईपचा. तर भेटलेला आहे मला फायनली. आणि याची प्राईस पण मी सांगते की कशा आहे. याची क्वालिटी तुम्ही बघू शकता, एक नंबर आलेली आहे. असं कानातलं वगैरे आहे. आता हे 2 सेट आहेत, त्यामुळे याच्यावर ना 2 कानातले आहेत. एक बिंदी आहे, तुम्हाला दाखवते मी जवळून. 1 मिनिट, जवळ आणा हो मोबाईल. हो मॅडम हळू. हे अशा टाईपचं एक कानातलं आहे आणि हे पूर्ण वेल टाईपमध्ये ना अशा टाईपचं एक कानातलं आहे. पुन्हा हे का बोलते त्याला, बिंदी. बिंदी आपल्या मराठी भाषेत काय बोलते त्याला, काय बोलते तो काय माहिती, बिंदली बिंदली असंच काहीतरी बोलते ते आहे. आणि हा छोटावाला सेट आहे आणि हा मोठावाला. बाबा प्रचंड जड आहे, एक नंबर क्वालिटी भेटलेली. आता हे वेअर करते आणि मग मी तुम्हाला सांगते मला पडलं कितीला आहे. आता कानातलं तर वेअर करत नाही, फक्त मी हे सेट वेअर करून दाखवते तुम्हाला. 1 मिनिट. बापरे, हे एवढं मस्त दिसायलंय ना, पण जेवढं छान दिसायलंय त्याच्यापेक्षा याचं वजन आहे. हे घातल्यानंतर माणूस कामात जाईल, प्रचंड जड आहे. एवढं जड मी पहिल्यांदाच काय तर वेअर केलं असेल. थोड्या टायमिंगसाठी हे माणूस वेअर करू शकते, पण जास्त वेअर केल्यानंतर काय त्याचं खरं नाही. क्वालिटी वगैरे एक नंबर आलेली आहे. आता मी याची किंमत सांगते तुम्हाला, मला भेटलंय कितीला. तर याचा विषय असा झाला की 2 सेट आहेत, सेपरेट सेपरेट मी घेतलेले आहेत. म्हणजे छोटा वेगळा घेतलाय आणि हा, त्यामुळे 2 कानातले वगैरे असं झालेलं आहे. तर हा छोटा सेट आहे ना तो 350ला बोलला होता आणि हा मोठावाला आहे तो 450ला. आता बायकांची आदत तुम्हाला माहित आहे, मग कमी करून घेतलं त्याकडून. 50-50 दोन्हीचे कमी केले आणि 700 रुपयाला पूर्ण सेट घेतला. म्हणजे कानातले वगैरे सगळं. फक्त आता एक कमरपट्टा राहिला, पण ते कमरपट्टा नाही आवडत मला, असं पण मी जास्त नाही वेअर करत. त्यामुळे ठीक आहे, माझ्यापुरती एवढी ज्वेलरी ठीक आहे. एक नंबर भेटलेले. आणि डिझाईन तर बाबा, मी तर फॅन झाले खरं ह्या ज्वेलरीची. खरंच साऊथची ज्वेलरी ना खूप छान वाटते. आता पुन्हा कधी तर ना लुक करेन छान, तेव्हा मी ही वेअर करेन. कारण का आता व्हिडिओसाठी वगैरे असेच घेतलेले आहे. लग्न आहे, पण लग्नात नाही आपल्यात हिंमत एवढं जाड म्हणजे हे करायची, लय हेवी आहे हे. छान आहे, क्वालिटी मस्त आलेली आहे. एकच्या मागं लागायचं नाही, लय महागाचा घेतला ना. सॉरी महाग आहे ग मम्मा. ना का पाहिजे तुला, सांग काय देऊ. तर हा सेकंड वाला कुर्ता आहे ब्लॅक मध्ये आणि ग्रे पॅन्ट घेतलेले आहे. हा पण छानच दिसायला आहे कुर्ता, खरं मस्त भेटलेला आहे, एकदम परफेक्ट साईज पण आले. पण धुतल्यानंतर आकसतंय का काय काय माहिती. काय झालं तुला, कुठं जायचं, दादूकडे सोडू. हा थांब, सोडते तुला दादूकडे. तर आता सगळी शॉपिंगला झालेली आहे माझी. म्हणजे हा मंगळवार बाजारात स्वस्त पडतं म्हणून दरवेळी तिथंच जाते. म्हणजे ऑनलाईन पण गोष्टी मागवते. लोकांना वाटतं किती शॉपिंग करते, किती काय काय घेते. काहींचं म्हणणं असं असतं दादांना काय मागवतच नाही. तर त्याचा विषय असा आहे, मी जेवढ्या गोष्टी मागवते मला ज्या आवडतात, म्हणजे चिमणीसाठीच्या वगैरे थोड्याफार गोष्टी ठेवते, बाकी मला सगळ्या रिटर्नच कराव्या लागतात. कारण का तेवढ्या सगळ्या गोष्टी घरात ठेवून घ्यायचं म्हटलं तर कुठे ठेवाव्या त्या मी. म्हणजे ते तर हॉल व्हिडिओसाठी मला त्या गोष्टी मागवाव्या लागतात. त्यामुळे असं वाटतं की हा एवढे पार्सल माझ्या जेवढ्या गोष्टी कामाच्या आहेत तेवढ्याच माझ्याकडे असतात. मी सगळं रिटर्न मारते, जास्त काय माझ्याजवळ ठेवत नाही. मला एखादी गोष्ट आवडली तरच मग ठेवते. चिमणीच्या बऱ्याचशा गोष्टी मी खरं रिटर्न नाही करत, कारण चिमणीच्या मला आवडतात. त्यामुळं किती जरी राडा झाला घरामध्ये तर मी चिमणीच्या गोष्टी ठेवून घेत असते. कारण का आता हाऊस आपल्याला लहानपणी ज्या गोष्टी भेटल्या नाहीत त्या आपल्या मुलीला देणं, त्यामुळे बाकी काय नाही. तर आता शॉपिंग कशी वाटली नक्की सांगा. आणि शॉपिंग कशी वाटली त्यापेक्षा त्याचा रेट बराबर पडला का मला ते सांगा. कारण का तर मला तर स्वस्त वाटलं. सगळेजण असं बोलतातच की मंगळवार बाजारमध्ये सगळं स्वस्त भेटतं भिवंडीला वगैरे. तर आता मला तर बरंच वाटायला, बऱ्यापैकी पडलं मला. आता तुम्ही सांगा मला कमेंट करून की खरंच ह्या सगळ्या गोष्टी मला परवडलेत का. आता परवडल्या नाही परवडल्या काय रिटर्न तर करता येणार नाही, तिथं हाच विषय आहे की रिटर्न नाही करू शकत आपण लोकल मार्केटमधून घेतल्यामुळे. पण ठीक आहे, माझ्या कामाला येतात म्हणूनच मी घेतलेले आहेत. तर बघू, गरमी एवढी जास्त होते ना, काय सुधरत नाही ह्या गरमीनं. आणि एक गोष्ट तशी मी अजून एक शेअर नाही केली तुमच्यासोबत, लागलीच मी करते. 1 मिनिट. मी ना हॉलीलँडचा माईक घेतलेला आहे, जो की सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे.
आणि खरं याची क्वालिटी ना काय सांगू, बापरे एवढा छान आवाज येतोय ना. आता याच ह्याने मी रेकॉर्ड पण करत आहे, तिथं मी लावलेला आहे माईक. तर खरंच खूप छान व्हॉइस वगैरे येतो. 300 मीटर बडबड करू करू ठसका लागला मला. तर याची रेंज ना 300 मीटर पर्यंत आहेत. खरंच खूप छान क्वालिटी आहे. म्हणजे नॉईस वगैरे आहे ना जास्त येत नाही. तुम्हाला तर माहिती आहे मी लोकलमध्ये राहते बऱ्याचदा. माझ्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आवाज येत असतील, भंगारवाले, पुन्हा काय भाजीवाले आहे ना, असे आवाज पण येते. पण काय ऑप्शन नाही. आणि मला ना असं सकाळी पहाटे उठून ना व्हॉइस ओव्हर करायला लागतो. कधी कधी माझा आवाज पण व्यवस्थित निघत नाही. कारण का तर असं दुपारी वगैरे केलं तर पोरं खेळतात, पुन्हा असं काय ना काय लोकलमध्ये असल्यामुळे कोणी येतं जातं आवाज देतं, मग त्यामुळे खूप जास्त ना नॉईस येतो त्या रेकॉर्डिंगमध्ये. मग ते बराबर पण वाटत नाही ना समोरच्याला ऐकाय. त्यामुळे मग सगळे झोपत असतात तेव्हा मी उठून व्हॉइस ओव्हर करायचे. त्यामुळे मला ह्या माईकची खरंच खूप गरज होती. माझ्याकडे आधी सुद्धा डिजिटेकचाच माईक आहे, तो पण छानच आहे, त्याची क्वालिटी पण छान आहे. पण नॉईस एवढा तो कंट्रोल नाही करत आहे जेवढा हा करतोय. त्यामुळे आता मी कोणत्याही टायमिंगला व्हॉइस ओव्हर करू शकते. माझा हाल थोडं होणार ना कमी झाले व्हॉइस ओव्हरचं, बाकी काय नाही. छान माईक आहे आणि आवाज पण मस्त येतो आणि ह्याच्यामध्ये शूट करायला पण अजून छान वाटते. आता ते असं पकडा, ते असं लावायल्यानंतर आवाज पण व्यवस्थित यायचा नाही, लगेच असं जरा काय वाजलं की असं नॉईस यायचा वगैरे. तर आता टेन्शन नाही, कुठंही असं बटनासारखं लावायचं. तर प्राईस तर ह्याची सांगितलीच नाही. प्राईस तसा हा महाग आहे, म्हणजे मी विचार नव्हता केला कारण का एवढा महाग घेईन मी माईक. माझा पहिला माईक होता फक्त 300 रुपयाचा, K8 या कंपनीचा होता. नंतर K9 सुद्धा मी वापरला, त्याच्यानंतर डिजिटेक झाला आणि त्याच्यानंतर हॉलीलाईन. पण मी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की मी 13,000चा माईक वापरेन शूटसाठी. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य आहे, कारण का तर जर इन्कमच नसता माझा झाला तर एवढी महाग गोष्ट घेण्याचा विचारच येऊ शकत नव्हता माझ्या मनामध्ये. त्यामुळं खरंच तुमच्या सगळ्यांचं थँक्यू की मी माझी स्वप्न पूर्ण करते, खूप सारं म्हणजे मेहनत करते ह्या सगळ्यामध्ये. तर थँक्यू तुम्हा सगळ्यांना. बाकी काय नाही, बडबड जास्त चालले, तोंड केलेस ते तसलं. राग येतं ना मला. चॉकलेट 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 दाखवते ता. हात काढ लवकर. गद्दडी, कोण खाता असं चॉकलेट? पांडा काय नाही. आमच्या टायमिंगला एकलेस चॉकलेट चालायचे, ज्याच्या नियमित खाण्याने आमच्या दातांची वाट लागलेली आहे. तसं मी हिला तसले काय देत नाहीत, मध्ये जेली टाईपमध्ये वगैरे नाही देत खायला. किटकॅट आणि डेअरी मिल्क. मॅडमना चॉकलेट आवडतात. आपण पण खाल्लेलंच आहे, किती मुलांना अडवून म्हणजे अडवणार आपणच ज्या गोष्टी केल्यात. त्यामुळे एवढं पण नाही बंधन तिला हे करत मी. देते तिला पाहिजे ते खायला वगैरे, कधी तर अधूनमधून चालतं तेवढं. जावा तोंड धुवा तुम्ही. बाकी काय नाही, आज जरा जास्तच बडबड करायले. काय माहिती, खुश आहे, गावाला जायचंय, मम्मीकडे जायचंय. तसं सेकंड टाइम चालले. जसं आमचं लग्न झाले, मागच्या वेळी गेले होते, पण मागच्या वेळी विषय असा झाला होता की गडबडीमध्ये जावं लागलं. कारण आम्ही चाललो होतो पुण्याला आणि मम्मी अचानक बोलली तू काय पण कर पण ये 2-4 दिवसासाठी. मग एकच बॅग आम्ही पॅक केलेली, नंतर आम्हाला लगेच दुसरी बॅग त्याच दिवशी पॅक करावी लागली आणि मग आम्ही गेलो. विषय असा झाला होता. त्यामुळे म्हणजे एवढं काय असं हे नाही, दिवस पण पटपट चालले होते ना एवढ्या. आणि बालाजीचं पण तिकीट होतं आम्हाला जायला तिरुपतीला, त्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं. तरी पण 8-9 दिवस काय तर राहिले होते मला वाटतंय मी मम्मीकडं, पण ते 8-9 दिवस कसे गेले कळलं नाही. ह्यावेळी खूप मोठा प्लॅन करून चाललेलो आहोत. म्हणजे आंबे वगैरे 4-5 वर्ष आंबे खायला व्यवस्थित भेटलेले नाहीत. स्वतःच्या हाताने लावलेली झाडं आहेत, स्वतःच्या हाताने पाणी घातले, पण आंबे खायला तरसलोय 4-5 वर्ष. त्यामुळे आता आंबे खायला चाललोय स्पेशली. तर खुश आहे. ठीक आहे, आता गावाकडे जाणार आहे. मस्त मस्त प्लॅन आहेत शूटचे वगैरे. मागच्या वेळी मम्मीने आधी सांगितलेलं मला की शूट वगैरे करायचा नाही, व्हिडिओ वगैरे काढायचा नाही. त्यामुळं काय जास्त मी म्हणजे शूटच बंद केला होता 4-5 दिवस. म्हटलं सगळं बंद करू, घरच्यांनी बोलवले तेच माझ्यासाठी म्हणजे हे आहे. त्यामुळे म्हटलं नको त्यांच्या विरोधात जायला. शर्ट बघा तिचा घरच्यांच्या विरोधात जायला. त्यामुळे मग व्हिडिओ काढायचा प्लॅनच नव्हता. आणि ठीक आहे, सगळे भेटाय आले वगैरे. नंतर मम्मीलाच काय वाटलं काय माहिती, मम्मी बोलली पुन्हा की ठीक आहे तू कर शूट वगैरे. मग माझ्याकडे फक्त 2 दिवस राहिलेले. मी गणूला पण ब्लॉगिंग शिकवली, कारण का त्याच्यामध्ये फायदा खूप जास्त आहे. शिक्षण त्यानं घेतोय, शिक्षण तर त्याचं चालूच आहे, पण की एक असतं ना की आपण इन्कम करतोय त्याच्यातून, म्हटलं आपल्याला माहित आहे त्याच्यामध्ये किती इन्कम आहे काय आहे. त्यामुळे ठीक आहे म्हटलं, तू ते करत करत हे करू शकतोयस तर कर. त्याला आवड पण आहे अशा गोष्टींची, त्यामुळे मग त्याला करायला लावलं. मग आता तुमच्यापर्यंत त्याची आयडी पोहोचवण्यासाठी माझ्याकडे फक्त 2 दिवस होते.
मग त्या 2 दिवसामध्ये कंटिन्यू सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्याच्यानं जेवढे ब्लॉग शूट होतील ना, मी आणि गणून तुटून पडलो होतो नुसतं ब्लॉग शूट करायला. मला वाटलं त्याचं चॅनल त्या टायमिंगला मॉनिटाईज वगैरे होईल, पण नाही झालं, कारण का आता 2 दिवसामध्ये मी काय 1-2 फक्त कोलॅब करू शकले त्याला. पण ठीक आहे, बऱ्यापैकी तुमच्यापैकी लोकांना त्याला जाऊन म्हणजे सबस्क्राईब केली, त्याला म्हणजे सपोर्ट सुद्धा करतात. 3,500 त्याचे सबस्क्रायबर झालेले आहेत. चॅनल मॉनिटाईज नाही झालेला खरं त्याचा अजून. आता गावाला गेल्यानंतर आणि होईल म्हणजे करू आम्ही त्याचा चॅनल मॉनिटाईज. तुमच्यासोबत त्याचे सुद्धा ब्लॉग म्हणजे पोहोचू, कारण त्याची फॅमिली माझी फॅमिली एकच आहे, त्यामुळे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल. बस आता लय मोठा ब्लॉग झालाय, मला वाटते लय बडबड केले. तर आता मी व्हिडिओ इथेच थांबवते. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. मस्त ब्लॉग येणारच आहेत, कारण आता ट्रिप आपल्या चालू होणार आहेत पुन्हा एकदा, त्यामुळे आता छान गोष्टी पुन्हा बघायला भेटणार आहेत. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. सॉरी, व्हिडिओ इथं थांबवते. पुढचे येणारे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तुम्ही बघण्यासाठी. चला बाय.